ही डिझाईन बनवते मी एका नवरीच्या ब्लाऊजवरती आणि आपण आत्तापर्यंत मी तुमच्या आणि हा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होणार आहे, परंतु त्याआधी मी तुमच्यासोबत हे शेअर करते ही डिझाईन बनवायला आपण किती अवघड म्हणजे परत तुम्ही कमेंट करता की हे फुल कसं बनवलं, ते फुल कसं बनवलं, डिटेल्समध्ये बनवून दाखवा. त्यासाठी मी तुम्हाला आधीच सगळ्या डिटेल्स देते म्हणजे तुम्ही नंतर इझिलीमध्ये पूर्ण प्रोसेस बघून पटकन असं ब्रायडल ब्लाऊज बनवू शकता आणि स्वतः घालू शकता. त्यासाठी तर इथं बघू शकता आता आपण हे फुल बनवलेलं आहे. हा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे. हे पण फुल बनवलं हे असं मनी टाकून साईडनं जरदोजी कशी टाकायची हे पण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे. आता मी तुम्हाला सांगते हा पान शेप कसा बनवायचा आहे आणि हा पण खूप ब्रायडल ब्लाऊजमध्ये चालतो किंवा मग आपल्या साध्या ब्लाऊजमध्ये पण चालतो हेवी ब्लाऊजमध्ये. तर हा कसा बनवायचा खूप जणींच्या कमेंट्स असतात, तर त्यासाठी मग हे पान्स कसे बनवायचे हे मी तुम्हाला इथं करून दाखवते. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या जरदोजी स्टिच करण्यासाठी घेतलेला धागा हा आहे, तंगूस थ्रेड आहे. तुम्ही साध्या थ्रेडनी पण करू शकता किंवा यानी पण करू शकता. मी हा फर्स्ट टाइम यूज करते ह्या ब्लाऊजवरती, पण जरदोजीसाठी मला हा चांगला वाटतोय. त्यानंतर ही सुई आहे, शुगर बीट्सला यूज होते. शुगर बीट्स मी ह्या सुईनं टाकते तीच आहे. आणि ही जरदोजी आहे, आमच्या तिकडे अशा पॅकिंगमध्ये भेटते. आता थोडी राहिली आहे. तर हे बघू शकता. आता आपण इथं काय करणार आहे, दोन हे थोडेसे मोठे मोठे कट केलेत मी. इथं बघू शकता तुम्ही एक कुठं पडलंय. आणि आता त्यानंतर बाकीचे जे आहेत ना तर ते थोडेसे असे छोटे कट करते. तुम्ही मोजून पण करू शकता किंवा अंदाजानं पण करू शकता. एकदम अर्धा इंचापेक्षा पण कमी आहेत, अर्धा इंच पण नाही आहेत हे छोटे छोटे तुकडे. आणि हे अर्धा इंचापेक्षा थोडेसे मोठे आहेत, या मापाने आहेत. तर मी आता तुम्हाला बनवून दाखवायचं आहे त्यामुळं असंच टाकलं आहे ब्लाऊजवरतीच. तुम्ही कशामध्ये तरी घेऊ शकता, एखाद्या वेलवेटच्या वगैरे कापडावर वगैरे हे जरदोजीचे तुकडे. तर हे असे कट करायचेत आणि जरदोजी कट करताना अशी पटकन करायची जेणेकरून इथं जे आहे ना तर ते जरदोजी स्प्रिंग असते त्यामुळं मग इथं ते कधी कधी हे राहतं आणि ते ओढलं जातं. त्यामुळं जरदोजी कट करताना ही अशी पटापटा करायची म्हणजे. तर जरदोजीची कटिंग पण खूप महत्त्वाची असते. त्यासाठी मी तुम्हाला कटिंग पण दाखवते. तर इथं बघा आता मी कटिंग करून घेतली. आता इथं काय करते मी, हा वाला एक आपण मोठा हे काढला होता आणि हा वाला एक, असे दोन आपण थोडेसे मोठे कट केले होते. तर ही थोडंसं साईडला सरकवते. हे कशावरती तरी तुम्ही घेऊ पण शकता. आता मी इथं असंच ठेवलंय. आणि हे फूल बनवते मी. तर इथं काय करते आता, इथून सुरुवात करते. इथं बघू शकता याचं टोक आहे ना, इथून एक स्टिच घेतला, परत एक वरती घेतला, त्यानंतर इथं पण सेम असं आतली आत घ्यायचं आहे आपल्याला अगोदर. आणि इथपर्यंत एंड झालंय. आता इथं पण एक मोकळा स्टिच घेतला आहे नुसता आणि त्यानंतर परत इथं जरदोजी टाकली, परत इथं एक स्टिच घेतला, परत इथं दुसरा घेतला आणि परत सेम याच प्रकारे आता इथपर्यंत एंडपर्यंत घेऊन आली आहे. आणि इथं परत असं वरती स्टिच घेतलेली आहे थोडासा. तर आता ही जरदोजी सुईमध्ये भरून घ्यायची आपल्याला एक 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 करून. तर या प्रकारे मी जरदोजी सुईमध्ये भरून घेतली आहे. आता मी इथं टाकते आहे. जरदोजीवर थोडंसं नाजूक असतं पण त्यामुळे ते सोडून द्यायचं नाही, तर ते करायचं असतं. तर इथं बघा एक टाकला आहे, त्यानंतर हा दुसरा पण टाकला आहे मी. एक साईड अगोदर बनवून घ्यायची आपल्याला, एक साईड नंतर बनवायची. तर इथं बघा वरती येताना मी फक्त थ्रेड घेऊन येते. एक स्टिच घेतला, त्यानंतर परत त्याच्यावरती एक स्टिच घेतला आणि त्यानंतर परत जरदोजी टाकली आहे.
परत त्याच्या शेजारी अजून एक स्टिच घेतला, वरती येताना परत एक स्टिच घेते मोठा, एक त्याच्या शेजारी छोटासा घेते, म्हणजे आपला धागा जो आहे तर तो पॅक बसतो. इथे एक स्टिच घेतला, परत त्याच्या शेजारी एक छोटासा घ्यायचा आहे आणि जरदोजी मी फक्त खाली जाताना टाकते, वरती येताना फक्त थ्रेड घेऊन येते. यानं काय होतं, फिनिशिंग जी आहे ना तर ती एकदम छान येते. दोन्ही पण साईडला तुम्ही म्हणताल खाली जाताना पण टाकायची, जरदोजींवरती येताना पण टाकायची. तसं केल्यानं फिनिशिंग सगळी बिघडते आणि कामात फिनिशिंग असेल तरच त्या कामाला महत्त्व असतं. त्यानंतर इथं बघा परत एक जरदोजी टाकते, परत वरती येते. असं कधी झालंच धागा वगैरे निसटला तर परत ती जरदोजी सुईमध्ये आल्लार काढून घ्यायची आणि मग परत तिथं हे करायचं. आता इथून मी डायरेक्ट इथं घेते एक मोठा स्टिच, इथं बघू शकता, आणि त्यानंतर परत एक जरदोजी टाकते. सेम ती साईड जशी केली ना तशीच आपल्याला ही साईड करून घ्यायची, म्हणजे फिनिशिंग वगैरे एकदम छान येते. तुम्हाला अजून जवळून हवं असेल तर जवळून दाखवते. तर परत जरदोजी भरून घेते मी. जरदोजी भरायला पण जास्त वेळ जातो, कारण की तिचं तोंड पण एकदम नाजूक असतं, ती खूपच नाजूक बाई आहे. तर इथं बघा आपलं निसटलेलं आहे, कारण की हा थ्रेड थोडासा दिसत नाही आहे आणि मी वर्क जे आहे तर ते अंधारात करते. तर सॉरी, इथं बघा असं ठेवते मोबाईल, आणि त्यात माझं अर्धं लक्ष जे आहे ना तर ते मोबाईलकडं आहे, कारण की जर माझ्या हातानं तुम्हाला नाही दिसलं तर एवढं सगळं सांगून काय फायदा, दिसलंच नाही तर. कारण की माझ्याकडे शूट घ्यायला माझं कोणीच नसतं, मी एकटीच असते, बाळ झोपी लावलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळचं हे काम माझं चालू आहे तुम्हाला दाखवायचं. तर त्यामुळे थोडंसं अंदाज जरी दिसत असेल तर प्लीज समजून घ्या. तर इथं बघा एक परत एक स्टिच घेतला, त्यानंतर अजून एक घेतला, इथं परत एक घेतला आणि इथं परत जरदोजी टाकते. परत इथे एक स्टिच घेतला, त्यानंतर परत इथे एक घेतला आणि इथं परत मी जरदोजी टाकून घेतली. परत सुईमध्ये जरदोजी भरतीये आणि इथं परत एक आपण वरती फक्त स्टिचेस घेणार आहोत आणि खाली या प्रकारे परत असं, आणि इथं आता गाठ मारून देते कारण की आपलं झालेलं आहे. तर इथं तुम्हाला असं वाटलं की गाठ निसटणारी आहे आपली, तर इथं बघू शकता मी धागा सुईतला अगोदरच धरून ठेवला आहे, कारण की मी ज्यावेळेस खालून धागा ओढते त्यावेळेस इथं गाठ निसटते आणि गाठ निसटली तर हे सगळं उसवण्याची शक्यता असते. मी इथं परत अजून एक स्टिच घेतला, त्याच्या शेजारी एक छोटासा घेतला, धागा वरती काढला आणि इथं मी अजून एक गाठ देणार आहे आणि ही गाठ माझी पॅक बसली. तो तुम्ही पण प्रत्येक वेळेस हे चेक करून बघायचं, अन्यथा सगळी डिझाईन उसवून जाते त्यासाठी. तर आता इथं जे आहे ना तर ते आपण इथं स्टोन चिटकवणार आहोत. तर हे वाले असे स्टोन घेतलेत, आमच्या तिकडे 10 रुपयाच्या पॅकिंगमध्ये भेटतात, भरपूर सगळे होते पण मी बऱ्याचशा ब्लाउजांना यूज केले त्यामुळे थोडे राहिले आहेत. तर हे तुम्ही बघू शकता किंवा फोटो पण काढू शकता. त्यानंतर हा फॅब्रिक ग्लू घेतला आहे, हा वाला, हे मी कॅमेऱ्याला बांधलेला आहे, ते तुमच्या मध्ये दोरी दिसतीये. हा वाला फॅब्रिक ग्लू घेतला आहे आणि त्यानंतर इथं असं लावून देते. हे सगळं तुमच्या समोर झालेलं आहे. व्हिडिओ मोठा होतोय मान्य आहे, परंतु सगळं दाखवायचं म्हटल्यानंतर हे स्टोन थोडेसे बारीक आहेत त्यामुळे मग मी याच्या टोकानेच उचलते, अन्यथा बाकीचे स्टोन जे आहेत ना तर ते पाठीमागून, म्हणजे इथं पाठीमागं लावून पण उचलले तरी पण चालतात. आणि या प्रकारे आपण सगळे फुलं बनवून घेणार आहोत. तर हे तुम्हाला इन डिटेल्समध्ये कळालं असेल
की फूल कसं बनवलेलं आहे, स्टोन वगैरे कसं चिटकवलेले आहेत. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. की कसा वाटला व्हिडिओ आजचा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला माहिती युजफुल वाटते की नाही ते पण सांगा. कारण की याच्यात काहीच असं कोणाचं तरी ऐकून वगैरे केलेलं नाही आहे. जे माझे अनुभव आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि हे बाकीचे हे फुलं पण आपले सगळे जे आहेत ना, तर ते चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहेत. आणि हा पूर्ण ब्लाऊज झाल्यावर कसा दिसतोय हे पण मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. याचा बॅकचा पार्ट पण तुमच्यासोबत शेअर होणार आहे. बॅकला आपण नवरीचं आणि सॉरी तिच्या मिस्टरांचं नाव टाकणार आहोत. ते कसं टाकायचं, ब्लाऊज बोटनेकमध्ये आहे, याची स्टिचिंग पण तुमच्यासोबत शेअर होणार आहे. त्यामुळं आपला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कोणताच व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि आता चला बाकीची डिझाईन बनवून घेते. असंच रोज तुम्हाला थोडं थोडं करून दाखवते. थँक्यू.